जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो इथे मी मेथीचे पराठे बनवते. त्यासाठी धने, जिरे, बडीशोप छान भाजून बारीक वाटून घेतले. ड्राय इन्ग्रेडियंट्स सगळ्यात आधी वाटून घ्यायचे, तेव्हा ते बारीक वाटले जातात. त्यानंतर मिरची, लसूण घालून ते सुद्धा बारीक वाटून घ्यायचं आहे. सो हे वाटण झाल्यानंतर परातीमध्ये तुमच्या अकॉर्डिंग पीठ घ्यायचं. इथे मी गव्हाचं, ज्वारीचं आणि चण्याचं म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पीठ घेऊ शकता. आणि पीठसुद्धा मी अंदाजाने घेतलेलं आहे, मोजून मापून घेतलेलं नाही आहे. त्याच्यानंतर सगळे पीठ घेऊन झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. मीठ थोडं एक्स्ट्रा घालायचं, कारण की याच्यात मेथीसुद्धा पडणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हिंग घालायचं. हिंग मला आवडतं म्हणून मी घालते, हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर काळे तीळ, पांढरे तीळ, कारण की ज्यावेळेस आपण पराठा खातो ना त्यावेळेस तिळाची टेस्ट खूप छान येते म्हणून. त्यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे, तो छान चोळून टाकायचा, तेव्हा त्याचा फ्लेवर त्या पराठ्यांमध्ये उतरतो आणि तो सुद्धा खाताना खूप टेस्टी लागतो. सो हे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण टाका, मी तर रेकमेंड करेल. त्यानंतर ह्या सगळ्या पिठामध्ये तूप घालायचं. मी 2 चमचे तूप घातलं. सगळं छान पीठ असं मिक्स केलं आणि मूठ बांधून बघायची. जर मूठ बांधल्या गेली तर तुपाचं प्रमाण बरोबर आहे हे कळतं. सो इथे मूठ बांधल्या जात नाही आहे म्हणून मी अजून 1 चमचा तूप घातलं. आणि आता बघा मूठ बांधल्या गेली. ती मूठ बांधल्या गेले पाहिजे आणि लगेच फुटली पाहिजे, तर ते पीठ बरोबर झाले असं समजतं. त्यानंतर आपण मस्त धुवून कापून चिरून घेतलेली मेथी घालायची आहे. आपण जे वाटण वाटलेलं ते घालायचं. हे सगळं एकत्र छान मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं, एकदम पाणी घालू नका. त्यानंतर मीडियम असं पीठ मळायचं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. सो मीडियम असा गोळा पिठाचा मळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ते थोडा 5 ते 10 मिनटं रेस्ट करून द्यायचं आणि मग पराठे लाटायला घ्यायचे आहेत. सो अशा प्रकारे मग पराठे भाजताना तुम्ही तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता. मला तूप आवडतं म्हणून मी तूप लावते जास्त प्रमाणात. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता, कारण की काही लोकांना तूप नाही आवडत त्यामुळे. सो अशा प्रकारे तुमचे मेथीचे पराठे तयार आहेत खाण्यासाठी. ते तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. मी कशासोबत खाल्लं ते पुढे तुम्हाला दिसेलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वयंपाक झाला किचन वाटा लगेच स्वच्छ करायचा. म्हणजे कसं थोड्या वेळाने करूया असं म्हटलं की कंटाळ येतो, त्याच्यामुळे हे मी एक्स्ट्राचं बोलते. सो आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. भेटू परत नवीन अशाच नवीन शॉर्टमध्ये. तोपर्यंत स्टील दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय गाईज.